ओम शांती. आजची तारीख आहे 17/3/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही सच्च्या सत्य बाबांकडून सत्य कथा ऐकून नरापासून नारायण बनत आहात. तुम्हाला 21 जन्मांकरिता बेहदच्या बाबांकडून वारसा मिळतो. प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या आज्ञेचे पालन करणारी मुलेच पारसबुद्धी बनतात? उत्तर, बाबांची आज्ञा आहे, देहाच्या सर्व नात्यांना विसरून बाबांची आणि राजाईची आठवण करा. हेच सद्गतीसाठी सद्गुरूची श्रीमत आहे. जे या श्रीमताचे पालन करतात, अर्थात देही अभिमानी बनतात, तेच पारसबुद्धी बनतात. गीत आहे, आज अंधेरे में है हम इंसान. ओम शांती. ही कलियुगी दुनिया आहे. सर्व अंधारामध्ये आहेत. अज्ञान अंधकारामध्ये आहेत. हाच भारत प्रकाशामध्ये होता. जेव्हा भारत स्वर्ग होता, हेच भारतवासी जे आता स्वतःला हिंदू संबोधत आहेत, हे मूळ देवी देवता होते. भारतवासी स्वर्गवासी होते, जेव्हा इतर कोणताच धर्म नव्हता. एकच धर्म होता. स्वर्ग, वैकुंठ, बहिष्ठ, हेवन ही सर्व भारताचीच नावे होती. भारत अतिशय प्राचीन, पवित्र, अतिशय श्रीमंत होता. आता तर भारत कंगाल आहे, कारण आता कलियुग आहे. ते होते सतयुग. नवीन नवीन मुले बाबांकडे येतात, तर बाबा पुन्हा पुन्हा समजावून सांगतात, बाबांकडूनच तुम्हाला स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे. ज्या वारशाला जीवनमुक्ती म्हटले जाते. आता सर्वजण जीवन बंधमध्ये आहेत, म्हणजेच बंधनामधल्या जीवनामध्ये आहेत, खास भारत आणि आम दुनिया. रावणाचे जेल शोकवाटिकामध्ये आहेत, जी खास भारत आणि आम संपूर्ण दुनिया आज रावणाच्या शोकवाटिकेमध्ये आहेत. असे नाही की रावण काही फक्त लंकेमध्येच होता आणि राम भारतामध्ये होते आणि त्याने येऊन सीता चोरली. बाबा म्हणतात की या सर्व आहेत दंतकथा. गीता आहे मुख्य. सर्व शास्त्रांमध्ये शिरोमणी श्रीमत अर्थात भगवंताने ऐकवलेली गीता. मनुष्य तर कोणाची सद्गती करू शकत नाही. सतयुगामध्ये होते जीवनमुक्त देवी देवता, ज्यांनी हा वारसा कलियुग अंतामध्ये प्राप्त केला होता. भारताला हे माहीत नव्हते, न कोणत्या शास्त्रामध्ये आहे. शास्त्र तर आहेत सर्व भक्ती मार्गासाठी. ते सर्व भक्ती मार्गाचे ज्ञान आहे. सद्गती मार्गाचे ज्ञान मनुष्य मात्रामध्ये नाही. भारतामध्ये या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. हे भारतवासी जाणत नाहीत की हे स्वर्गाचे मालक होते. पतित खंड अर्थात झूठखंड, पावनखंड अर्थात सचखंड. भारत पावनखंड होता. या लक्ष्मी नारायणाची सूर्यवंशी डिनायस्टी होती, जी लक्ष्मी नारायणाची सूर्यवंशी राजधानी होती. हा भारत आहे अविनाशी खंड, की जो कधी विनाश होत नाही. जेव्हा यांचे राज्य होते, तेव्हा इतर कोणताच खंड नव्हता. लक्ष्मी नारायणाचे राज्य होते तेव्हा इतर कोणताच खंड नव्हता. सर्व खंड नंतर येतात. शास्त्रांमध्ये सर्वात मोठी चूक तर हीच केली आहे, जे कल्प लाखो वर्षाचे लिहिले आहे. बाबा म्हणतात की
ना कल्प लाखो वर्षाचे असते, ना सतयुग लाखो वर्षाचे असते. कल्पाचा कालावधी 5,000 वर्षांचाच आहे. ते मग म्हणतात की मनुष्य 84 लाख जन्म घेतात. मनुष्याला कुत्रा, मांजर इत्यादी बनवले आहे. परंतु त्यांचा जन्म वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक योनी ही वेगळी आहे. 84 लाख व्हरायटी आहेत. मनुष्यांची व्हरायटी एकच आहे आणि त्यांचेच 84 जन्म आहेत. बाबा म्हणतात, तुमचा अंतिम 84वा जन्म आता आहे. तुम्ही वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहात. वानप्रस्थ अवस्था असणारे मंत्र घेण्याकरिता गुरु करतात. जसे लौकिक आयु 60 वर्षांची झाल्यानंतर पूर्वी गुरुकडे जायचे, मंत्र घ्यायचे आणि वानप्रस्थमध्ये म्हणजे आश्रमात राहायचे. तर बाबा म्हणतात की तुम्हाला आता बाहेरचा मानवी गुरु करायचा नाहीये. तुम्हा सर्वांचा मी पिता, टीचर, सद्गुरू आहे. मला म्हणतातच मुळी, हे पतित पावन शिव बाबा. तर आता स्मृती आली आहे, सर्व आत्म्यांचे हे पिता आहेत. आत्मा सत्य आहे, चैतन्य आहे, कारण आत्मा अमर आहे. सर्व आत्म्यांमध्ये पार्ट भरलेला आहे. बाबा देखील सत्य चैतन्य आहेत. ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप असल्या कारणाने म्हणतात की मी संपूर्ण झाडाच्या आदी मध्य अंताला जाणतो. म्हणून मला नॉलेजफुल म्हटले जाते. तुम्हाला देखील सारे नॉलेज आहे की बीजापासून झाड कसे उगवते. झाड वाढण्यासाठी तर वेळ लागतो. बाबा म्हणतात, मी बीजरूप आहे. शेवटी मग सारे झाड जडजडीभूत अवस्थेला प्राप्त होते. आता पहा, देवीदेवता धर्माचे फाउंडेशनच राहिलेले नाहीये. प्राय लोप झाले आहे. जेव्हा देवीदेवता धर्म नष्ट होतो तेव्हा बाबांना यावे लागते. एका धर्माची स्थापना करून बाकी सर्वांचा विनाश करवतात. प्रजापिता ब्रह्माद्वारे बाबा स्थापना करत आहेत आदी सनातन देवीदेवता धर्माची. तुम्ही आला आहात भ्रष्टाचारीपासून श्रेष्ठाचारी देवता बनण्याकरिता. हा ड्रामा बनलेला आहे. याचा कधीही शेवट होत नाही. बाबा येतात तर बाबांची आपण सर्व मुले आत्मे ब्रदर्स आहोत. जे आपसात भाऊ आहोत. मूल वतनमध्ये राहणारे आहोत. जे त्या पित्याची सर्वजण आठवण करतात. दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई. सुख में सिमरन कोई करे तो दुःख काहे को होय. रावण राज्यामध्ये दुःख आहे. त्यामुळे इथे त्यांचे स्मरण करतात, म्हणजे बाबांचे स्मरण करतात, आठवण करतात. तर बाबा सर्वांचा सद्गती दाता एक आहे. त्यांची महिमा आहे. बाबा जर आले नाहीत तर पावन कोण बनवणार. ख्रिश्चन, इस्लामी इत्यादी जे कोणी मनुष्य आहेत ते सर्व यावेळी तमोप्रधान आहेत. सर्वांना पुनर्जन्म जरूर घ्यायचा आहे. आता पुनर्जन्म मिळतो नरकामध्ये. असे नाही की सुखामध्ये निघून जातात, म्हणजे स्वर्गामध्ये जातात. नाही. जसे हिंदू धर्माची म्हणतात की स्वर्गवासी झाला, म्हणजे कुणी शरीर सोडलं, मृत्यू झाला तर म्हणतात की अमके अमके स्वर्गवासी झाले. मग बाबा म्हणतात, स्वर्गवासी झाला तर जरूर नरकामध्ये होता ना, कारण दोनच गोष्टी, एक स्वर्ग आणि दुसरा नरक. आता स्वर्गामध्ये गेला, समजा की आता स्वर्गामध्ये गेला तर तुमच्या मुखामध्ये गुलाब म्हणजे आनंद झाला पाहिजे. जर का स्वर्गवासी झाला तर मग त्याला नरकातील आसुरी पक्वाने का खाऊ घालतात. पित्र खाऊ घालतात ना. बाबा सांगतात की बंगालमध्ये मासे, अंडी इत्यादी खातात. अरे,
त्यांना हे सर्व खाण्याची काय गरज आहे? असे परत आपल्या घरी कोणीही जाऊ शकत नाही. म्हणजे पित्र किंवा अ, भोजन करण्यासाठी आता पुन्हा कोणी आपल्या घरी जाऊ शकत नाही. आणि मधून आपल्या घरी परमधामला सुद्धा जाऊ शकत नाही. कारण संपूर्ण पाठ बजावल्यानंतरच आपल्याला घरी जाता येतं. आणि आता कलियुगाच्या अंतिम समयी आत्म्यामध्ये इतकी ताकदच राहिलेली नाहीये, की पुन्हा कुणाच्या तरी शरीरामध्ये प्रवेश करून खास पित्र खाण्यासाठी किंवा भोजन करण्यासाठी पहिल्या घरी जातील. तर बाबा म्हणतात, जेव्हा की पहिल्या नंबर वाल्यांना 84 जन्म घ्यावे लागतात, या ज्ञानामध्ये अजिबात त्रास नाही. ते बाबा सांगतात, की पहिल्या नंबर मध्ये जे आलेले आहेत सृष्टीवर, तर त्यांना सुद्धा पूर्ण 84 जन्म घ्यावे लागतात आणि मग ते आपल्या घरी परमधामला जाऊ शकतात. तर मग दुसरे दुसरे नंतर येणारे मधून कसे जाऊ शकतील? बाबा म्हणतात, या ज्ञानामध्ये अजिबात त्रास नाही. भक्ती मार्गामध्ये किती मेहनत करावी लागते? राम राम जपता जपता अंग रोमांचित होते. हा आहे सर्व भक्ती मार्ग. हे सूर्य, चंद्र इत्यादी प्रकाश देणारे आहेत. हे देवता थोडेच आहेत. वास्तविक ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा आणि ज्ञान सितारे ही सारी इथलीच महिमा आहे संगम युगातली. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या अंतिम 84व्या जन्मामध्ये कोणतेही पापकर्म म्हणजे विकर्म करायचे नाही. पुण्य आत्मा बनण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा आहे. संपूर्ण पावन बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आपल्या बुद्धीला पारस बुद्धी बनविण्याकरिता देहाच्या सर्व नात्यांना विसरून देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. आज बाबा वरदान देतात, जुन्या संस्कारांपासून अथवा विघ्नांपासून मुक्ती प्राप्त करणारे सदा शक्ती संपन्न भव. जुन्या संस्कारांपासून अथवा विघ्नांपासून मुक्ती प्राप्त करणारे सदा शक्ती संपन्न भव. विश्लेषण, कोणत्याही प्रकारच्या विघ्नांपासून, कमजोरींपासून किंवा जुन्या संस्कारांपासून मुक्ती हवी असेल तर शक्ती धारण करा, अर्थात अलंकारी रूप होऊन राहा. जे शक्तिरूपी अलंकारांनी नेहमी सजलेले राहतात ते भविष्यामध्ये विष्णुवंशी बनतात. परंतु आता संगम युगामध्ये वैष्णव बनतात. त्यांना कोणताही तमोगुणी संकल्प अथवा संस्कार टच करू शकत नाही. ते जुनी दुनिया अथवा दुनियेतील कोणतेही वस्तू आणि व्यक्तींपासून सहजच किनारा करतात, म्हणजे दूर राहतात. त्यांना कारणे अकारणे सुद्धा कोणीही टच करू शकत नाही. आजचा सुविचार आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक कर्मामध्ये बॅलन्स ठेवणे हेच सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे साधन आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा. जसे दोन जिवलग मित्र असतात, तर त्यांच्यामध्ये जर कोणी त्यांची निंदा करण्यासाठी येतो तर ते त्याच्या भावाला म्हणजे भावनेला बदलून टाकतात. जिथे निश्चय असतो तिथे शब्दाचा भाव बदलून साधारण गोष्ट होते. तर प्रत्येकाच्या विशेषतेला पहा, तेव्हाच
अनेक असून देखील एक असल्याचे दिसून याल. एकमत संघटन होईल. कोणी कोणाच्या निंदात्मक गोष्टी ऐकवत असतील तर त्याला पुष्टी देण्याऐवजी ऐकविणाऱ्याचे रूप परिवर्तन करा. ओम शांती.